जातो बाबा आता सरला पैसे घरी सरला बैल लागतो तर असे पैसे मागून उचले पाचते द्या म्हणून बाबा ह्या मळ्यावर घालतो ह्या पोट्ट्याच्या दारू पिदाडं पोट्ट लेखाचं लग्न नाही करून राहिलं ना काही नाही मी तर दारू पिऊन सारा गावभर तमाशे करते बाबा हिंटे सारे इकडे मला पैसे मागते सरलाबाई सरलाबाई बापा सुमन काय म्हणतो काऊन एवढी आवाज देऊन राहिली अंदर होती ना मी तर काही आवाज नाही बाबा तिकडे अंदरच्या घरात मी म्हटलं इले काय झालं म्हटलं बाबा एवढी आवाज देऊन राहिली काय सांगू हो बापा सरलाबाई तुम्हाला माझ्या जीवनाची कर्मकथा काय सांगू बापा आता कर्म कहाणी मोठी बेकार आहे हो बापा सरलाबाई अहो मैचं पोट्ट मागून राहिलं बापा पैसे दारू प्यासाठी काय करू आता पैसे नाही आहे माय ठोकाने लागला आता एवढ्यात घरी आहे हो मी कुठून देऊ बापा याले पैसे कुठून देऊ तर त्याच्यासाठी आलती मी असं तर देता काय म्हटलं 550-100 रुपये असं तर उसने द्या म्हटलं बापा देतो घालतो त्याच्या मळ्यावर नेऊन नाही तर बापा मोठा भांडण करते तो घरात येऊन पैसे पैसे तर देऊन देईन मग मी पण रोज रोज कोणाला मागशील मग उसने हा काम करायला लावून त्याले काम करायला लाव पहिलेच म्हणू तुले त्याला बरोबर लावू लईनशीर तर त्याला सोडून दिलं ना वाऱ्यावर मोकाट आता ऐकते काय तो मोठा झाला ना तो आता ऐकून राहिला काय आता दारू पे ना शौक करणं आणि गल्लीनं पडणं लोय ना सारे इकडे याच्याशिवाय काय दिसते बाबा त्याला आता देतो की तुम्ही तुझ्यासाठी तुझ्या खात्री देतो मी तुला पैसे द्यायला काही मला हे नाही आहे पण त्या पोट्टे बिचारे शौकीन पायनं आता देखतचे पोट्टे पाय केवढे शौक वाढले बाबा त्याचे आणि बाबा लग्न गिगन नाही करत काय त्याचं लग्न करून देणं सुधरून जाईन तो लग्न केलं ना तर लोक म्हणते बाबा सुधरून जाते म्हणते दारू पेत असन तरी असे म्हणते लोक तर पाय सुधरून जाईन तर एखादी पोरगी पाय ते त्याच्या गायत बांधून कोण दिन हो बापा बाई पोरगी हा ह्या पोराच्या साऱ्या गावभर साऱ्या इकडे चर्चा चालू आहे आणि कोण दिन बापा याले पोरगी हा हे पोर त्याच्यासाठी पोरगी भेटासाठी लय मोठे कष्ट करायला लागते त्यासाठी लय चांगलं राहायला लागते चांगल्या पोरायलाच तर पोरीने भेटून राहिलं हो बापा तर ह्या अशा बेवळेला कोण पोरगी देते हा कोण दिन याले पोरगी सांगा आता तुम्ही पाय ना एखाद्या गरीबाची भेटली तर भेटली तुझ्या घरीत आहे वावर शेत आहे सारं आहे घर आहे दार आहे ट्रॅक्टर आहे माय गाडी आहे सारं आहे पण सारं घरी असून पोरगच साजरं नाही तर काय करून बापा त्याला सुधरवणं माय जरा असं सुधरवणं देत नको त्याला पैसे त्या रुपयाला पैसे नको देत जाऊ त्याला पैसे देऊ तो असाच होईन म्हटलं पैसेच मागत जाईन तुला घरातली एकटाक करत जाईन ना पाहिल्या हो माय पाहिल्या लय जणीले विचारलं असं म्हटलं पोरी तर द्या म्हटलं बापा जैले पोरी आहे कधी गरीब बुदाले त्याला विचारलं तर ते तर नाहीच म्हणते बापा पोरीवाले तर मोठे भाव खाऊन राहिले वावर आहे शेत आहे सारा आहे तर आता काय हो मी काय करू बापा सरला बाई मला असं वाटतं कोणा पोरीची काय जिंदगी खराब करावं बापा ह्या पोट्ट्यासाठी हा हे पोट्ट तर नसलं बापा फालतूचं झोंबाडा लागलं बापा माया मागं ठीक आहे मग घेऊन जाय पैसे पाहिजे म्हणतं तर मला उशीर होते बापा मी स्वयंपाक पाणी करतो आणि तू पैसे घेऊन चालली जाय मग कारण का मला लय कामं आहे माय मागं बापा मोठं झोंबाडा आज मी पोरगी येऊन राहिली छाया येते म्हणते आता डिलिव्हरी झाली तिची 8 दिवस झाले आणि तू म्हटलं बापा ती कोणी म्हणून म्हटलं पोरीचे सासू सासरे नेलं नाही म्हणून पोरीले बोल होते बापा आपल्या लेकराले काय करतं त्याच्यापेक्षा कधी घेऊन येतो म्हटलं तर आणून दिन जावई तसे नाही तर मग आम्हाला झाला घरा आणाले पण आणून पोरीले ठेवून 1-2 महिने म्हटलं तर पोरगी येते आज तिच्यासाठी लय तयाऱ्या करून ठेवा लागते बापा मला आज बापा काऊन सरला बाई सून आहे ना सून असल्यावर काय करायला लागतं बापा एवढी कामं तुम्हाला हा सून असून काय हो बापा माझ्यासारखंच कंडिशन आहे तुमची तुम्ही मला म्हणता पोट्ट्याला डोक्यावर घेतलं तुम्ही सुनीला डोक्यावर घेऊन घेतलं हा तुमची सून काम नाही करत बापा काही नाही आता तर गेली हो हिंडाले हा एवढूसं झंपर घातलं बापा तिनं एवढूसं पाहिलं तुम्ही काही म्हणत जाणार तिला टोकत जाणार साजरं वाटते का बापा हे गावातले लोक पाहते काय म्हणून बापा लोक थू करून राहिले सारी इकडे चर्चा चालू आहे तुमच्या सुनीची एवढूसं झंपर घालते बापा गावात फिरते म्हणून म्हणत जा तिला टोकत जा जराशा जाऊ दे मरू दे तिला तिकडे काय करू मी तिचं सून आहे तर काय तिला काय चाटू काय का डोक्यावर घेऊन नाचू मोठी साजरीच आहे सून तर गावभर हिंडते तिकडे तिला म्हटलं स्वयंपाक करायची बोंब नाही ना काही नाही तिची पोराले बनवून टाकलं बैल तिनं माया काय करू बापा आता चल जातो मी आता हे घरी जाय मच्छे बोंबलं नव्हतं म्हणून काय करून राहिली गोष्टी करायला लागली काय म्हणून त्याला आवडत नाही बाबा निऱ्या गोष्टी करणं थांब मी तुला पैसे आणून देतो लय झाल्या असेल गोष्टी आता कर बरं पटकन स्वयंपाक कर बरं भूक लागून गेली माय भिन इथं स्वयंपाक करायचा पता नाही इथं स्वयंपाक कर म्हटलं तर गोष्टी करायला उभी राहून गेली इथं मग कर्ज बा दिवसभर गोष्टी करणं आहे दिवसभर रिकामपणच आहे तुम्हाला मला जाऊ दे जाऊन खाऊन करतो वावरात जातो जरासा चक्कर मारतो हो स्वयंपाकच करून राहिली होती मी झाला बाबा स्वयंपाक 2-4 पोया राहिल्या टाकायच्या तर हे आली सुमन आवाज द्यायसाठी तिले पैसे पाहिजे म्हणते 50 रुपये 100 रुपये आहे काय तुमच्याजवळ असं तर देऊन द्या बरं असं तर देऊन द्या तिच्या पोराले पाहिजे म्हणते बापा नाही तर ते त्याचं काही सांगता येते काय आजकालचे पोट्टे तर माहितच आहे तुम्हाला कसे आहेत पैसे नाही माझ्याजवळ नाही पैसे दारू प्यायसाठी पैसे नाही आपल्याजवळची लक्ष्मी आपण दारू प्यायला देतच नाही कोणाला हो चांगल्या कामासाठी लागत असेल ना तर घेऊन जाय 100 काय 200 घेऊन जाय पण दारू प्यायला नाही देत मी पैसे आणि तूही नको देऊ आणि सुमनबाई तूही देऊ नको त्याला बिलकुल पैसे देऊ नको चांगलं पोलीसवाले सांग न्यायला लाव पकडून चांगली द्यायला लाव बदकाडायला लाव तिकडे नेऊन असा कसा लाईनवर नेत तर माहीतच पडते त्याला पैसे देत जाशील तसं डोक्यावर चढते हो बापा भाऊजी पाहिजे आता काय होते तर ऐकतच नाही बाबा पोट्ट काय करू सांगा ना भाऊजी 2 गोष्टी सांगत जा ना त्याला जराशा काय सांगू मी त्याने दारूवाले सोबत नाही बोलणं आपल्याकडून आपण बोलतच नसतो त्याच्यासोबत 4 हात दूर राहत असतो त्याच्या आपण बरं ना आपलं काम बरं
आपलं घर बरं आणि आपलं वावर बरं, याच्यावर तर आपण कोणाची लेण्यात देण्यात राहतच नाही. पा आम्ही आमच्या पोराला बिलकुल याच्या त्याच्या याच्यात भटकूच नाही दिलं. बरोबर लाईन शिर लागलं ते. बरोबर आता ड्युटी करते, सारं करते. मस्त आता पगार आहे त्याला, 1,00,000 रुपये पगार आहे माझ्या पोराले. हा त्यालाही म्हटलं शिकरे म्हटलं, तर ते पोट्ट ऐकलं नाही ना तुमचं. काय करा बाबा आता त्याचं. जाऊ द्या आता त्याला पैसे नाही द्यायचे बिलकुल दारू प्यायले. आणि म्हणा तूच कमावून तूच पे म्हणा. बरं बाबा येतो मग. आता नाही देत म्हणता तर मग काय करू आता. चला येतो मग. येतो सरला बाई. पाहिजे बाबा करा मग स्वयंपाक पाणी करा ना, करा जेवण. दिले असते हो, दिले असते सुमन तुले पैसे. पण काय करू बाबा आता, काय करू. तुला तर माहित आहे आपल्याला दारूवाल्याचं बिलकुल भावत नाही, मच्छच्या माणसाला तर बिलकुलच भावत नाही. पोट्टही त्याच्या दूरच आहे. मग आता काय बोलू बाबा मी. बरं चला करा बरं, पटापट स्वयंपाक करा बरं. आम्हाला गेले वाटते हे घरात नाही काय. देऊन देऊ काय माहिती 100 रुपये. कधी तर मागायला येत नाही आणि व्यवहारही चांगला यायचा, आणून देते बिचारी. आता पोरासाठी गेले काय सजा द्यावा आपण. चाल बाबा आता इथून खाली हात जा लागल. काय करू आता. पोट्ट नाही आहे का, तर त्याला पोट्ट्याच्या आयनं जा लागते बाबा मला याच्या त्याच्या दरवाजावर, नाही तर कायले गेली असती. सरला थांब थांब जराशी. पलट बरं, हे घे इकडे ये तू. काय म्हणता बाबा सरला बाई. आता जाऊ द्या ना बाबा, तुम्ही स्वयंपाक करा. भाऊजी तुम्हाला आवाज देऊन राहिले ना. आता काय करावं, आपली तर चांगली मैत्री आहे, पण आता ह्या पोट्ट्यासाठी आपल्या याच्यात दरार येऊन राहिली नाही हो. हे सरला बाई हे घे पैसे घे आणि चुपचाप जाय बरं आता. हे घे, सांगू नको आता, ते भाऊजीला नको सांगू. आता पाय बाबा आपली ती मैत्री आहे हो, मैत्री खातीर द्या लागते बाबा. आणि त्या पोट्ट्याच्यासाठी कोणा दिले असते माय. पण घेऊन जाय, तुझीच काळजी आहे मला. घे घेऊन जाय, पैसे घेऊन जाय चुपचाप. नाही सरला बाई किती चांगले आहे हो तुम्ही, किती विचार करता बाबा माया. हो आता काही गोष्टी नको करू. घे पटकन पैसे ना, जाय बरं. अजून पैसे दिसन कधी तुझ्याजवळ तर येईन हे. आणि बोमलन बापा माझ्या नावानं कायले दिले म्हणून पैसे. त्याला बिलकुल आवडत नाही दारूवाल्याला पैसे देणं. तसे लागन तर ते तू मागशील ना तुझ्या स्वतःसाठी, तुला 1,000 रुपये देतील. पण दारूवाल्यासाठी ते 10 रुपये नाही देत म्हटलं. हा मोठा राग आहे दिले दारूवाल्याचा. जाय तर तू पटकन जाय आणि काय करायचं ते कर बाबा. आणि पाय त्याला सुधरवायचा प्रयत्न कर. मोठा घोर राहते बापा माय बापाच्या जीवाले. पोरं असे निघाले म्हणजे काय करण बापा ती माय. हा पैसेच मागते तसा. हा आता हात उचलन, कधी काही पकडन. हा कधी गच्चीवरच जाते बापा. काय करण बापा हे पोराचं. जाऊ दे, चल जातो आता स्वयंपाक बिपाक करतो. दिले आता इले पैसे. माय मनातून निघून गेलं का दिले बापा आपण म्हणून. आल्या दिलेच पैसे नाही शेवटी. तुम्हाला म्हटलं होतं देऊ नका, पण दिलेच. हटो मी कायले देऊ बापा पैसे. तुम्ही मला नाही म्हटल्यावर कायले देईन मी पैसे. माझ्याजवळ पैसे कायले होते. म्हटलं आता तेवढं तर हे द्या लागले बापा. तिला बोलचाल तर करायला लागली कोणी. दुखी आहे ते. आता पोट्ट्याच्या आणायला दुखी आहे ते. काय करून बापा माय. बरं आता खोटं बोलून माझ्यापासून लपून काही आहे काय. हा तुम्ही दिले हे मला माहित आहे, त्याच्यासाठीच मी घरातही आलो. कसं आहे आता तुमची मैत्रीण आहे ना ते. आता कसं आहे बा, एकदम नाही नाही म्हणू शकत माणूस. तिच्या खातीर तर करावंच लागते. तुमचं मन दुखलं असतं मग त्याच्यापेक्षा मग मी येऊन गेलो घरात. म्हटलं चला आपण घरात चला ह्या पाच बसते. चांगली गोष्ट आहे दिल्ली तर माझ्यासमोर नको देत जाऊ फक्त. हो हो काय करू हो. तिचं पायनं नाही होतो आपल्याकडून दुःख. हा आपली हर वेळेस आपली गरीब परिस्थिती होती तर हर वेळेस तिनं साथ दिला आपल्याला. आणि आता तिच्यावर वेळ आली तर आपण काय करावं तिले. हा तिची वेळ काढावं नाही काय सांगा आता. आता तुम्हाला म्हणतो बापा त्या पोट्ट्याचं पहा जर असं तर तुम्ही पाहत नाही. म्हणून मग आता थोडासा विचार येते आपल्याला. ती आली आपल्या तोंडाशी तर आपल्याला नाही म्हणणं होत नाही. बरं ठीक आहे ते. पण मी काय म्हणतो, अरे बा हे अशा दारूवाल्याच्या तोंडी लागले नसते जात. हा काय करू मी त्याच्यासाठी. त्याचं लग्न करून देऊ. उद्या कोण्या पोरीची जिंदगी कशी खराब करून टाकू याच्यासाठी. हा एवढ्या माणसासाठी दुसऱ्या पोरीची जिंदगी खराब करणं आपल्याला नाही पटत बा. एवढं मोठं महापाप आहे. कोण घ्यावे डोक्यावर, कोण भोगावे पाप आपल्याला माहित असून. चांगलं असतं तर 10 गावात फिरलो असतो तरी त्याच्यासाठी पोरगी आणली असती. पण आता ह्या असं दारू पिते, कोण आणा त्याच्यासाठी पोरगी. हा बापच तर लक्ष देत नाही. आपण काय बोलावं आता. हो हो बरोबर आहे तुमचं. काही चुकलं नाही. पण आपलं पाय ना पोरगं. तो तर दारूच पेते म्हणाले आहे. पण आपलं पोरगं तर दारू पेत नाही. कोणता शौक नाही, पाणी नाही, काही नाही. 1,00,000 रुपये पगार कमावते. पण हाय जरासं सुख आपल्याला त्याचं. पाय ना जरासं पयाला ना तो सुनीच्या मागं भातच पयाला म्हटलं. हा मला म्हणते आई करून घे ना म्हणते तू स्वयंपाक. आता हे मस्त खिचडी करून गेले दोघंच्या दोघंही. आणि आपण राहिलो तसं. आपलं पोरग 10 पट बरं आहे. आता मी त्याला बोलून नाही राहिलो म्हणून सांग. आत्ताही मला बोलू दे. माहीत पडतं तो कसा पळते ते इकडे तिकडे. हा आत्ता लाईनवर आणतो मी त्याला. माझ्यात तेवढी ताकद अजूनही आहे म्हटलं त्याला लाईनवर आणायची. म्या म्हणावं माझ्या पोरानं तेच करावं. हो सांगून तर तुम्ही तुला सरले आता. नाही तर म्हणजे फक्त तू काय याला म्हणा म्हणून. नाही ऐकलं त्यांना तर मग म्हणजे सांग तू काय करून दाखवू आता तुला. काही नका करू बाबा. त्याला फक्त आता एवढं म्हणा बैल आणायला जाय म्हणा. आता कसं आहे जवळच बोलावं का बाबा आपण. बैल आणायला जाय म्हणा ना, घेऊन ये म्हणा. हो गाडी घेऊन जाय म्हणा लागन तर. तसं नको जाऊ म्हणा. पण बैल घेऊन ये म्हणा. कारण का आपलं काम आहे तिला आणणं तिथून. आपलं कर्तव्य असते. आणि मी ना तुम्ही गेला तर बरं वाटन काय. आहे ना तिले भाऊ असल्यावर जर आपण गेलो तर बरं वाटन काय ते. हा पाठवा त्याला. आण म्हणा छायाला जाऊ. हो लहानसं लेकरू आहे बरोबर आणतो म्हणा. इले पाठवू नका बाबा. इले नका पाठवू त्याच्यासोबत. बरं ठीक आहे म्हणतो मी त्याला. अरे बाबा आज घरीच काऊन बसले बाबा. बरं नाही आहे तुम्हाला. नाही बरं आहे. आता करून राहिली तुम्ही माय स्वयंपाक करून राहिली. जेवतो म्हटलं भूक लागली तर.
आता जेव्हा तर लागलं बा स्वतःच्या हातानं करून आम्हाला आतापासून दिवसच दाखवले ते आता सून स्वयंपाक नाही करत काही नाही करत खिचडी खाऊन मोकळा झाला तू हा आणि चालला गेला मग आता काय करावं बा आम्ही आता 2 म्हातारी माणसं करून खातो तर बरं आता ह्या काही विषय नाही आपला ह्या जाऊ दे आता नाही बाबा ते थोडंसं तिला सामान घ्यायचं होतं का नाही म्हणून गेलो होतो आम्ही बाकी काही नाही बाबा बरं ठीक आहे गेला तर गेला त्याच्यासाठी काही म्हणत नाही मी बरं माय काय म्हणणं आहे आज बैल आणायला जाजो बैल घेऊन येतो तिच्या गावाहून ते आता तिची डिलिव्हरी झाली 8 दिवस झाले तर तिले गाडी घेऊन जायचो मोठी आणि व्यवस्थित घेऊन यायचो घरी काय म्हणतो मी आलं का लक्षात आपल्या घरी आणा लागते बैले आता तिच्या घरचे बोलले नाही पाहिजे तिला बोलणे झाला पाहिजे आपल्या पोरीले बैले कोण आणा लागते बाबा आता डिलिव्हरी झाली लहानसं बाळ आहे ते बाळ घेऊन इकडे येईन ते बाबा आता जेवढं म्हटलं तेवढं करायचं बिलकुल तुला काय सांगितलं फक्त बैले आणायला जायचं उद्या बोलणे झाला पाहिजे त्याचं आपल्याला पोरीले नेलं नाही याच्याकडून पोरीचं झालं नाही असं म्हटलं नाही पाहिजे ते ना हा तर जाजो आज आणि घेऊन यायचो बैले आणि दिवस डुबाच्या पहिले यायचो तिला सांगचो बाबानं म्हटलं म्हणा का दिवस डुबाच्या लवकर यायचा संध्याकाळ झाली नाही पाहिजे लहानसं लेकरू आहे सोबत हो बाबा हो जातो ना मी जाईन एकटाच जाऊ का बाबा एकटा म्हणजे कितीक लोक पाहिजे असते सोबत मजूर सांगून देऊ का 2-4 याच्यासोबत जा म्हणून रोजानं देतो सांगून नेत असं तर पाय देतो तिकून मजूर देतो सांगून रोजानं वावरात सांगत असतो की नाही तसा आणि घेऊन जायचं येईल गाडीत बसून नाही बाबा म्हणजे तसं नाही म्हणणं आहे म्हणजे एकटाच जाऊ काय बा असं म्हणून राहिलो मी हो बिलकुल एकटाच जायचं आणि सुनबाईला सांगायची आज ते खोली सप्पा करून ठेव म्हणा कोणाची छायाची हा त्या खोलीत आजपर्यंत आपण काही ठेवलं नाही खाली खोली आहे ते खोली सप्पा कर म्हणा बिलकुल सुनबाईला सांगायचं आज हो लय झालं तुमचं लाडाक पण आता अन्न कोणाला घेऊन जाऊ नको सुनबाईला नको नेऊन कोणाला नको नेऊ खोली गेली सप्पा करून ठेव म्हणा चादर गिदर सगळी नवीन लव ठेव म्हणा कारण का लहानसं लेकरू आहे लहानशा लेकराला सर्दी शिंका काही होते धूळ असली म्हणजे आलं का लक्षात हो बाबा हो करते ना ते सांगतो ना तिला कोणाला म्हणत काम करायचं मला तुम्हाला पहिलेच माहिती मी काम करत नाही म्हणून माझ्याकडून होत नाही मी आधीच सांगितलं माझ्याकडून काम होत नाही बापा कोण वैरी घे कोणता माणूस आणला बापा सोबत हा हे माणूस आणला का बापा साडी गिडी घालून आपल्या घरात सून कुठे गेली सुनबाई कुठे गेली आपली बघितलं कशी माझी मजा उडवते बघितलं का माझी कशी मजा उडवते हा सासूबाई मीच आहे म्हटलं तुमची सून आणि मला कशा तुम्ही माणूस म्हणत आहे माणूस आहे का मी अहो माय बाई घरून तर बाई बनून गेलती हो हे हा ती कोणतं माणूस असून आली हा माणसावे का बाबा तू माणसासारखे केस करून घेतले पाहिजे अरे बापा बोलणार रे काही तुझं तोंड काय शिवलं काय बाबा हिनं तिकडून देऊन तोंड शिवलं काय कमाल आहे बाबा ह्या पोराची हे टकली बायको घेऊन आला बापा घरात त्या बाईचे केस कसे बैवानी पाहिजे असते आहे ना ती केस पाहिजे तिची काय तुला पहिलेच म्हटलं होतं ना असं करू नको म्हणून आईला आवडणार नाही बिलकुल तू ऐकलं काय ऐकलं म्हटलं तू म्हणानं म्हणजे मी काय आता त्याच्या हिशोबाने राहू काय हा त्या म्हणून तसं राहू काय आता त्या म्हणून एवढे मोठे केस ठेवतात ठेवू काय माझ्याकडून नाही त्या केसाची एवढी काळजी घेणं हा मग सासूबाई करून देईन का माझ्या केसाचे असं करून नाही मला असेच केस आवडते कापले काय म्हणता आता काय भिन काय लावलं घरात हा काय वेळी हे माय बाई आता भडकले बापा हे काय करो बापा ते यायचं फालतूशीच म्हटलं आता पण हे काय बाईचं राहायचं काय तोडतोडी का होय का बाबा काही नाही बाबा काही नाही मी सांगतो बाबा समजून दिले नाही आता तू काहीच समजून नको सांगू आता मी समजून सांगतो सुनबाईला माझ्या भाषेत सुनबाई बाई कशी बैवानी दिसली पाहिजे हे असे माणसं राहत असते माझे केस तुमचे केस सारखेच झाले म्हटलं फक्त माझे पांढरे झाले तुमचे काय आहे आलं का तुमच्या लक्षात हे केस वाढेपर्यंत तुम्हाला सांगतो आता कडक देतो तुम्हाला वॉर्निंग आता हा हे केस वाढेपर्यंत घराच्या बाहेर नाही गेल्या पाहिजे तुम्ही ह्या दरवाजाने ओलांडला पाहिजे म्हटलं बाहेरचा लक्षात ठेव जा आता याच्यानंतर आणि हे असे कपडे मला दिसले नाही पाहिजे याच्यानंतर घरात ह्या काय बोलते तुम्हाला मी सांगतो हा माझ्या ऐकता का नाही ऐकत हे सांगतो मग मी तुम्हाला याच्यानंतर काय करायचं आहे हो मामाजी मला काय या घरात माझ्या अधिकारानं माझ्या इच्छेनं जगायची हे नाही आहे का परमिशन नाही आहे का मला हा हे मला तुमच्याकडून काढायला लागेल काय परमिशन काढायला लागेल का तुमच्याकडून आता सुनोय म्हटलं मी ह्या घरची मोलकरीन नाही होय का तुमच्या मनानं ऐकून म्हणून मी माझ्या मनानच करन काय बोलून राहिली हे आता माहीत निघन काय चांगली न्या लागून भाऊ इले तिकडे खोलीत मोहिनी चाल बरं घरात चल घरात तू तिकडे खोलीत चल बोलू नको तू बाबासोबत एक शब्द नको बोल म्हटलं का नाही बोलू मी हा का नाही बोलू म्हटलं माझं तोंड धरून ठेवता का तुम्ही हा माझ्यावर अत्याचार करता का अत्याचार करता म्हटलं माझ्यावर हा माझं मला म्हणता का बोलू नका म्हणून माझ्या मनानं जगू नाही के मी हा केस कापले तर कोणते वाईट काम केलं मी वाईट काम केलं काय सांगा बरं तुम्ही मोहिनी तुला सांगून राहिलं बोलू नको बाबाला म्हणून काय हा बोलू नको म्हटलं ना कायले हात उचलून राहिला रे तिच्यावर कायले हात उचलून राहिला तुला बोल म्हटलं का हात उचल म्हटलं सांग बरं तू आई बरोबर केलं मी जे केलं ते
लय की जरा बाबासोबत बोलून राहिली, तुला माहिती आहे ना बाबासोबत बोलायची आमची हिंमत नाही तर तुझी हिंमत नाही. ते आजपासून जर बाबासोबत अशीच बोलत राहील तर मग तर नेहमी बाबाला अशीच बोलत नाही ती. हा मग असंच म्हटलं होतं, असंच करायचं बिलकुल. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, समोर आवाज नाही निघाला पाहिजे, नाही तर मग पहा तुम्ही काय होईल तर. जाय रे बा समजाव तिला आता, जाऊन समजाव जरासा. काय तुझ्या हिशोबानं समजाव आता, काय समजावचं काय नाही समजावचं आहे तर. नाही तर सरळ तिला नेऊन घाल तिच्या मायच्या घरी. आपल्याला पटत नाही असं उद्धटपणेनं वागलेलं कोणीच आवडत नाही आपल्याला. प्रेमानं आपण जेवढं चांगलं आहे ना, उद्धटपणेनं तेवढं वाईट आहे म्हटलं. हो जाय समजून सांग, तुझ्या पद्धतीनं सांग, नाही तर मग मी माझ्या पद्धतीनं सांगणार. राहू त्यांना बाबा, कायले गरम होऊन राहिले एवढे. हा एवढे गरम होऊन राहिले, भूक लागली ना तुम्हाला, जेवण करा ना. भूक लागली तर जेवण करा बाबा, गरम नका होऊ. मला माहिती तुम्हाला भूक लागली म्हणजे तुम्ही जरा जास्तच गरम होता. आणि पाय उद्यापासून स्वयंपाक केला तर बरं बाबू. सुनबाईले स्वयंपाक करायला लाव, नसन येत तर शिकून घ्या म्हणा. 4 दिवस माईच्या घरी जा म्हणा, तिथून या म्हणा शिकून. हा इथं काही लंगर नाही खोललाय आम्ही आयतं खो घालासाठी. सून आणली तर स्वयंपाक करायला आणली म्हटलं, स्वयंपाकही केला पाहिजे. 4 लोकांचा स्वयंपाक होत नाही म्हणजे काय होईये, ते माणसासारखं करून येऊन गेली सुनबाई. आता 4 लोक घरात आले तर ते सुनीचं डोकसं पहिन तर काय म्हणन ते अशी टकली सून आणली काय म्हणून घरी. पहा असं ठेवा लागते पोराले सुनीले, ते तर मग आहे माया बाबू करून ठेवता ना. त्याचं वय प्रमाण ऐकली का तुमची सून. आता पाय ना आता कशी चालते ते आता सारख्या दिशेनं. हे कोणी नाही होत ना ते कोणी नाही होत पाहिजे आता. हो बाबा, तुमची समजावायची पद्धतही अलगच आहे ना. एवढ्या रीतीने नाही समजू शकत बाबा आपण. बरं ठीक आहे, आणतो बाबा मी जेवायचं आणतो. लय भूक लागली तुम्हाला आता, तुमचं भूक तुमच्या तोंडावर दिसून राहिली आता. मी जेवतो तुम्ही जेवान, पोराले आवाज द्या. सून जेवत असून तिले आवाज द्या. उपाशी कोणीच नाही राहिलं पाहिजे घरात, उपाशी झोपलं नाही पाहिजे आपल्या घरात कोणी. अन्न दिलं आहे देवानं, हा कष्ट करतो आपण त्याच्यासाठी, उपाशी कोणी राहिलं नाही पाहिजे. द्या त्याला आवाज द्या. बाबा जेवत नाही म्हणा तुम्ही येईपर्यंत इथं. चला वाडा सगळीसाठी त्याचं सोबत जीव आता सगळे. हो बाबा करतो. असं आहे बाबा, माझ्या बहीण भाऊ पहा अशी राहते घरातली कंडिशन. पहा आता कुठं पोरगं दारू पेते कुठं पेत नाही, पण ही अशी दशा राहते बाबा. पण माणूस असा असला म्हणजे तिकडून बैल जास्त टेन्शन नाही राहत, सगळं सांभाळून घेते माणूस. आमच्या इथचा माणूस असाच आहे. पहा मग आता असे 5 जा आमचे रोजचे नवीन एपिसोड मस्त राहते म्हटलं. 5 जा सासू सुनीची धमाल 5 जा मस्त आता. आणि आमच्या चॅनलले महाराष्ट्राची धमाल आहे ही चॅनल. याले की नाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. हा आवर्जून करत जा. हो मस्त आवडून तुम्हाला मग.